गती विकासाची थांबलेली आहे। इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ला केला, इराणचे राष्ट्रप्रमुख यांचं त्यामध्ये निधन झालं। त्यानंतर आखातातील ज्या ज्या देशांनी एअरबेस युद्धासाठी दिले होते ते उद्ध्वस्त करत असताना त्या देशांना सुद्धा क्षती पोचली। दुबईसारख्या ठिकाणी आज 30 लाख भारतीय राहतात, अनेक आखातांमध्ये देश राहतात, देशामध्ये आपले भारतीय राहतात। आज त्यामध्ये 90% श्रमिक आहेत, अनेकांचे प्राण त्या ठिकाणी जात आहेत। मी भारत देशाच्या पंतप्रधानांचा आणि सरकारचं कौतुक करतो। त्यांनी जी आज संपूर्ण जागतिक रणनीती आखली त्यामुळे आज देश हा सुखरूप राहिला। सगळ्यात महत्त्वाचं मी कौतुक करेन नरेंद्र मोदी साहेबांचं। ते इस्रायलला गेले, शांततेचा संदेश घेऊन गेले, ते पाकिस्तानला यापूर्वी गेले, ते इराणलाही गेले यापूर्वी, ते अमेरिकेलाही गेले। त्यांनी सर्वांना सांगितलं शांतता नांदावी, थोडा विचाराने आणि चर्चेने प्रश्न सोडवावेत। परंतु टोकाला गेलेला जे वाद होते ते चिघळले। परंतु आज भारत देश हा या सगळ्या युद्धामध्ये किंग म्हणून राहिलेला आहे, राजा म्हणून राहिलेला आहे। या ठिकाणी एअरबेस युद्धासाठी भूमी आमची पण मागण्याचा प्रयत्न झाला असेल, परंतु भारत आज सक्षम झालेला आहे। जगामध्ये सर्वत्र हाकार उडताना आपण तटस्थ भूमिका न घेता शांततेच्या भूमिकेत राहिलो आणि कुठेही भारताला या युद्धाची झळ पोचून दिली नाही। म्हणून केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारचं, देशाच्या पंतप्रधानाचं मी आभार मानतो। आणि महत्त्वाचा विषय असा आहे, युद्ध चालू असताना देखील इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।